इंग्रजी शिकूया सोप्या पद्धतीने. मी वर्तमानपत्र वाचत आहे. या वाक्याचे आपल्याला इंग्रजीत रूपांतर करायचे आहे. प्रथम वाक्य नीट वाचावे. सर्वप्रथम कर्ता लिहावा. मीला इंग्लिशमध्ये आय म्हणतात. आय. आहेला इंग्लिशमध्ये ॲम. वाचत मूळ क्रियापद रीड. वाचत म्हणजे मूळ क्रियापदाला ING प्रत्यय लावावे. रीडिंग. वर्तमानपत्र अ न्यूजपेपर. आय नंतर नेहमी ॲमचा यूज करावा. आय एम रीडिंग अ न्यूजपेपर. मी वर्तमानपत्र वाचत आहे. वाचत आहे, करत आहे, नाचत आहे असे शब्द जेव्हा येतात तेव्हा अपूर्ण वर्तमान काळाचा बोध होतो, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आम्ही सफरचंद खात आहोत. तर आम्हीला इंग्लिशमध्ये वी म्हणतात. वी. आहोत म्हणजे आर. खात मूळ क्रियापद ईट. खात म्हणजे ING प्रत्यय लावावे त्याला. सफरचंद ॲन ॲपल. ज्या शब्दांची सुरुवात ओवेल्स AEIOU या लेटर्सने होते तेव्हा ॲन हे आर्टिकलचा वापर करावा. वी आर इटिंग ॲन ॲपल. आम्ही सफरचंद खात आहोत. तू मंदिरात जात आहेस. तर तू ला इंग्लिशमध्ये यू म्हणतात. यू. आहे आर. जात गोईंग. मंदिरात टू टेम्पल. यू आर गोईंग टू टेम्पल. तू मंदिरात जात आहेस. मुलं मैदानावर खेळत आहेत. सर्वप्रथम कर्ता लिहावा. कर्ता मुलं. मुलाला इंग्लिशमध्ये चिल्ड्रन म्हणतात. चिल्ड्रन. नंतर वाक्याच्या शेवटून सुरुवात करावी. चिल्ड्रन्स. आहेत आर. प्लेइंग खेळत. मैदानावर ऑन द ग्राउंड. चिल्ड्रन्स आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. मुलं मैदानावर खेळत आहेत. अशा प्रकारे आपण छोटी छोटी वाक्य बनवू शकतो.